हे सर्व कार्यकर्ते जे आहे ते पाहणी करताय आणि आपल्याला हा भोगावती नदी जी आहे, नमामि भोगावती जी आहे, आपण आपलं स्वप्न होतं आणि गाव नागरिकांना शब्द दिला होता. नक्कीच मी वरंगावकरांना इथे शब्द दिलेला आहे पहिलेच. हे जे नदी जी आहे, जे भोगावती नदी जी आहे, ते नदी आपल्याला पर्यटन प्रकल्प जो आहे, पर्यटन स्थळ त्या माध्यमातून होईल यासाठी सर्व मिळून जे आम्ही जे प्रयत्न करतोय, हे आता साफसफाई करू, हे नदी बिलकुल जे आहे हे सुशोभित करण्याचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून हाती घेतलेला आहे. सर्व कर्मचारी जे आहे ते सकाळपासून पूर्ण साफसफाई करत आहे. काही ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे, पाईपलाईनसाठी आता एक JCB वाल्याशी बोललो, JCB येते आहे, JCBनं ते पाईपलाईन जे आहे त्या माध्यमातून जी आम्हाला साफसफाई होईल. परंतु एक संकल्प आहे आणि एक प्रयत्न आहे की नक्कीच ही जी भोगावती नदी आज जे दिसते आहे, या भोगावती नदी आपण बदलवण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून मागच्या कालखंडापासून इथे सुरू केलेला आहे. ठीक आहे, आता प्रशासक राजवटीमध्ये याकडे दुर्लक्ष प्रशासकाचं झालं, आपण वारंवार तक्रारी केल्या, त्यांनी केलं, पण परंतु आता आपण तिथे आले आहे त्याकरता आम्ही सर्व जे नगरसेवक आहे यांच्या माध्यमातून, संपूर्ण गावकऱ्यांच्या माध्यमातून ही जी नदी जी आहे ते नदी मी तुम्हाला शब्द देतो वरंगावकरांना, नक्कीच या काही दिवसामध्ये या नदीचं पूर्ण रूप पलटलेलं त्या माध्यमातून असेल आणि हा नदीचा प्रकल्प जो आहे तो नक्कीच या जळगाव जिल्ह्यात एक आदर्श प्रकारचं पर्यटन स्थळ त्या माध्यमातून आम्ही याच्यामध्ये करू. ठीक आहे, काही गोष्टी ज्या आहे त्या गोष्टी कर्मचारी आहे, त्या कर्मचारी प्रशासक राजवटीमध्ये काही याच्यामध्ये लक्ष दिलं गेलं नाही, परंतु आता जे आहे ते आम्ही त्या माध्यमातून यांच्या मागे लागून नक्कीच हे जे घाट जो आहे, हा घाट नदी, हा घाट आहे, भोगावती नदीचा घाट आहे आणि घाट हा केव्हाही नदीच्या किनारीच बनवला जातो आणि अशा प्रकारचे घाट त्या माध्यमातून तयार केले आहे. आता याचं मॉडिफिकेशन कसं करता येईल, त्यानंतर हे झाडं झुडपं जे आहे ते कसे त्या माध्यमातून काढता येतील यासाठीचे प्रयत्न त्या माध्यमातून याच्यात आम्ही सुरू केलेले आहे. आता हे जे आहे हे काय कोणतं गवत म्हणता येईल, संपूर्ण जे आहे हे त्यावेळेस ज्यावेळेस आपण खोलकरण करत होते त्यावेळेस जर कधी उद्याला असतं तर मला असं वाटते पाणी सुद्धा त्या माध्यमातून हिच्यात साचलं नसतं, परंतु असो काही का असो ना, आता या कामाला सुरुवात केली आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भोगावती हे नमामि भोगावतीचा आम्ही जो संकल्प केला आहे तो नमामि भोगावती केल्याशिवाय त्या माध्यमातून राहणार नाही. एक आदर्श प्रकल्प जो आहे, काय आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण एक चांगल्या प्रकारचं वरणगाव शहर हे आपल्याला पुढे न्यायचं आहे, क्रमांक 1चं शहर या विकासाच्या बाबतीत करायचं आहे आणि हे करून घ्यावं लागते. आणि अशा प्रकारे कारण नगरपालिका सक्षम आहे, नगरपालिकाचे कर्मचारी असो, नगर मुख्य अधिकारी असो किंवा पूर्ण कर्मचारी, नगर परिषद ही आपली आदर्श नगर परिषद आहे. या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून नक्कीच या भोगावती नदीचं रूप काही दिवसानंतर पलटलेलं दिसेल आणि हा प्रकल्प जो आहे हा नक्की या जळगाव जिल्ह्यात भोगावती नमामि भोगावती जी आहे हा प्रकल्प आदर्श करण्यासाठी आम्ही त्या माध्यमातून सर्व मिळून प्रयत्न त्यांच्यामध्ये करू. काही चिंता नाही, वरणगावकर बरोबर आहे, वरणगाव